रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या 70 वर्षाच्या आयुष्यातील सुवर्ण क्षण म्हणावा असा गौरव सोहळा कर्जत आणि खालापूर तालुक्याच्या वतीने हजारोंच्या उपस्थितीत पार पडला। खासदार सुनील तटकरे यांना भारत भूषण जागतिक पुरस्काराने गौरविण्यात आले। आदरणीय प्रफुल्लजी पटेल साहेबांच्या शुभ हस्ते ही पुणेरी पगडी परिधान करून आदरणीय तटकरे साहेबांचा सपत्नीक सत्कार या मुख्य मंचावरती मात्र संपन्न होत आहे। रायगडच्या वैभवशाली मातीमध्ये आदरणीय सुनीलजी तटकरे साहेबांनी संघर्षातून आपलं व्यक्तिमत्व घडवलं। जनते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट आणि रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या वतीने या भव्य दिव्य नागरिक सत्काराचे आयोजन करण्यात आले होते। अनेक वेळा वाहन मार्गावर शिवराज मसामध्ये कदाचित गेलो होते, पण त्याचा खराब करायची साथ घ्यायची आणि सुनील आला नाही असं काही आयुष्यामध्ये घडलं फक्त एकदा 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत। कारण प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझ्यामध्ये असलेल्या राजकीय मर्यादा महाराष्ट्रामध्ये पुन्हा एक महायुती प्रचंड मताधिकारी निवडून यावी यासाठी अनेक वेळा त्याग करावा लागत असतो, पण तो त्याग तुमच्या रूपानेच मला करावा लागला ही संध माझ्या मनामध्ये आयुष्यभर ठिकाणी आहे। आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आश्वस्त करतो की त्या कालावधीमध्ये जे काही करता आलं नसेल त्याची व्याजासह भरपाई तुमच्या कालावधीमध्ये केली जाईल तेवढंच माझ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तो एका ठिकाणी करत राहतो ज्याला त्यांच्या पद्धतीने करायचं असेल ते करूया। असा दिवस सर्वपित्री अमृताचा दिवस आहे। धनंजयजी तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे असा दिवस शुभ असू असं कदाचित पाणीच्या शास्त्राचे धर्मशास्त्राचे वेगवेगळे सांगत असते, पण माझ्यासाठी असा दिवस शुभ शकुनी आहे। आणि या कर्जतच्या ज्या भूमीमध्ये हुतात्मा भाई हिराजी पाटील भाई कोतवाल यांनी स्वातंत्र्य संग्रामाचा लढा दिला या स्वातंत्र्य संग्रामाच्या भूमीत आज मला एक आगामी नृत्य सोहळा या प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने या ठिकाणी होत आहे। याच्यासारखं भाग्य कुठलं लाभलं नसतं, हे सुद्धा सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी। या सत्कार सोहळ्याला पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, मंत्री आदिती तटकरे, महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, आमदार सुनील शेळके, माजी आमदार अनिकेत तटकरे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी शिवसेना शिंदे गट मावळ लोकसभेचे संपर्क प्रमुख डॉक्टर सुनील पाटील आणि भाजपा महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात प्रवेश केला। या सोहळ्याला हजारोंची उपस्थिती होती। समीकरण जो प्रामाणिकपणे काम करतो त्याच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहील आणि म्हणून सुधाकर दादा तटकरे साहेब आपल्या पाठीशी ठामपणे उभे। सन्माननीय व्यासपीठाने सुद्धा हे मान्य करत सांगितलं की जिथं चुका झाले त्याला पुढच्या वेळी दुरुस्त केल्या जाऊन कार्यकर्त्याला ताकद आणि न्याय देण्याची भूमिका या व्यासपीठावरून त्यांनी मांडलेली आहे। आमचा सन्मुखानंद आणि ते मोठ्या स्वरूपात महिला भगिनींचा कार्यक्रम पार पडला। रात्रीच्या 12:30 वाजता आदरणीय साहेब पाहणी करायला त्या हॉलमध्ये आले। आम्हाला जरा आश्चर्य वाटलं, महिलांची बैठक व्यवस्था कुठे असेल, जेवणाची व्यवस्था कुठे असेल, जास्त गर्दी झाली तर कोणाची तारांबळ नको, येणाऱ्या बसेस किती वाजता येतील, पहाटे आलेल्या महिला भगिनींची व्यवस्था काय असेल याची सगळी माहिती घेत त्या पद्धतीचं नियोजन केलं। सांगायचं तात्पर्य कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या पार पडला। पण पक्ष संघटनेमध्ये पक्ष म्हणून आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपल्याला चांगल्या पद्धतीने न्याय देता आला पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे। हे जर कोणी मानत असेल, हे जर कोणी करत असेल तर ते फक्त आदरणीय तटकरे साहेब करतात। म्हणून शेवटी बसलेला कार्यकर्ता सुद्धा त्याला व्यवस्थितरित्या न्याय देता आला पाहिजे, त्याचा सन्मान झाला पाहिजे। ही भूमिका कायम साहेबांनी ठेवली। म्हणून आज आपल्या सगळ्यांना मी एवढा म्हणू इच्छितो
ते आपण येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण भाग घेणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असणार आहे हे मी तुम्हाला परत सांगतो. मित्रांनो, आज जे कार्यक्रम जे आहे ते काही संडेचा दिवस आहे. भरभर पाऊस पडत आहे. मी मुंबईवरून निघालो, मला वाटलं इतका पाऊस पनवेलपर्यंत होता की काही कार्यक्रम. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.